करमाळा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 1026/2025 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64(2) म व 351(3) अन्वये नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपीस मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे। सदर जामीन अर्जावर मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ रेड्डी यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तर ऐकून तसेच प्रकरणातील कागदपत्रांचा अभ्यास करून आदेश पारित केला। तसेच आरोपीची पुढील कोठडी आवश्यक नसल्याची बाब विचारात घेण्यात आली। आरोपीचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याचेही नमूद करण्यात आले। वरील सर्व बाबींचा विचार करून मान्य न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्ती घालून आरोपीस नियमित जामीन मंजूर केला आहे। सदर आदेश मान्य डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट बार्शी यांनी पारित केला आहे। यात आरोपीतर्फे सोलापूर येथील ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड यांनी युक्तिवाद केला। तसेच बार्शी येथील ॲडव्होकेट अविनाश गायकवाड, ॲडव्होकेट अर्चना गायकवाड यांनी कामकाज पाहिले। करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक 1026/2025 ह्या गुन्हा क्रमांकातील जुना IPC 376 नवीन भारतीय न्याय संहिता 64 क्लॉज 2 व 351(3) मधील आरोपीची जामीनवर मुक्तता। यातील घटना अशी की फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सदरील आरोपीने त्यांच्या सोबत मैत्रीचे संबंध केले, त्यानंतर प्रेम संबंध झाले आणि त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले असे आरोप फिर्यादीने आरोपीवर केले। यात आम्ही आरोपीकडून बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरबान रेड्डी साहेब यांच्याकडे जामीनचा अर्ज केला। त्यामध्ये आम्ही असा युक्तिवाद केला की सदरील फिर्यादी आणि आरोपी हे एका परिसरात राहतात, त्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध आहेत, त्यांचे प्रेम संबंध झाले त्यानंतर, आणि सदरील फिर्यादी आणि आरोपी हे दोघं सुद्धा विद्यार्थी दशेतले आहेत, दोघांचं शिक्षण चालू आहे आणि सदरील आरोपीची यापूर्वीची कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नव्हती। सदरील आरोपी हा 19/12/2025 ते 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये होते आणि सदरील आरोपी हा मूळचा करमाळाचा आहे, त्या कुठेही जाणार नाही, फिर्यादीला कोणतेही त्रास होईल असं कोणतं वर्तणूक करणार नाही। आणि आम्ही युक्तिवाद करत असताना काही महत्त्वाचे कागदपत्र मेहरबान न्यायाधीश साहेबांसमोर आम्ही दाखल केले, काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले, काही कागदपत्र असे सविस्तर अभ्यास करून दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून मेहरबान साहेबांनी आमच्या अर्जावर विचार केला आणि आमचा अर्ज मंजूर केला। ह्यामध्ये आरोपीकडून ॲडव्होकेट फिरोज शेख सर व मी स्वतः ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड यांनी युक्तिवाद केला आणि बार्शी येथील कामकाज ॲडव्होकेट अविनाश गायकवाड आणि आमचे सहकारी ॲडव्होकेट अर्चना गायकवाड मॅडम यांनी कामकाज पाहिलं। धन्यवाद। Right now and press the bell icon. Never miss an